आता आपण पुण्यात जाऊयात, कारण पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्रित येण्याची शक्यता आता मावळली आहे। युती होण्याआधीच राष्ट्रवादीनं संभाव्य युती तुटण्याची शक्यता वर्तवली आहे। अजित पवारांना निरोप सुद्धा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव अमान्य असल्याचा पवार गटानं दावा केला आहे। दरम्यान पुण्यामध्ये आता मनसे मविया सोबत जाण्याची शक्यता आहे। मविया मनसेला घेऊन पुणे महानगरपालिका लढवण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, कारण पुण्यामध्ये सुरू असलेल्या लेट नाईट बैठकीमध्ये आता मनसेनं सुद्धा एंट्री घेतली आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी मी आता जाणार आहे माझा सहकारी रोहन कदमकडे। रोहन, दोन मुद्दे आहेत। पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या संदर्भातल्या चर्चा ज्या गेल्या काही दिवसांपासून खूपच जोर धरून होत्या। रात्रीच्या वेळी बैठका चालायच्या, गनिमी काव्याद्वारे नेते मंडळी शरद पवारांची अजित पवारांकडे जायची, मनधरणी करायची आणि म्हणे आपण जागा एकत्रित लढूयात। मात्र ऐन वेळेला हा सगळा प्रकरण हे सगळं बारगळतं आणि नंतर आता पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत लढणार नाही असं सांगितलं जातं। आज निरोपही पाठवला जाण्याची शक्यता आहे। काय घडतंय पुण्यामध्ये, नेमकं असं का होतंय राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये? देश खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर जवळपास सगळं केडर जे आहे ते आता ते घेऊन काँग्रेसमध्ये गेलेत। आणि ज्यावेळेस जागा वाटपाचं किंवा जागांचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या, त्यावेळेस अजित पवारांनी आता तुमच्याकडे कार्यकर्तेच नाहीत, प्रशांत जगताप गेले असतील तर तुम्हाला इतक्या जागा ज्या आहेत त्या मिळू शकणार नाहीत, कारण का आम्ही स्वतःच आता 125 ते 130 जागा आम्ही लढवणार आहोत। 165 एकूण सगळ्या जागा आहेत आणि जर का 130 135 यांनी लढवल्या तर केवळ 30 ते 35 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देण्याचं त्यांनी सांगितलं। आणि या सगळ्या जागा तुम्हाला घड्याळावरच लढवावे लागतील हा देखील प्रस्ताव त्यांनी ठेवला। त्यानंतर हा सगळा प्रस्ताव जो आहे तो पक्षातील वरिष्ठ मंडळींकडून जो आहे तो फेटाळण्यात आलेल्याची माहिती मिळते, कारण का काल अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे अजित पवारांना भेटायला गेलेले होते। ती भेट झाल्यानंतर पक्षातील वरिष्ठांशी त्यांनी बोलणी केली आणि त्यावेळी पक्षातील वरिष्ठांनी थेट तुम्ही आता काँग्रेस सोबत बोलणी करा, आपण महाविकास आघाडी म्हणून लढूयात, अजित पवारांसोबत चर्चा करू नका, अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। आणि काल रात्री उशिरापर्यंत ही सगळी बैठक जी आहे ती महाविकास आघाडीची एका हॉटेलमध्ये सुरू होती। अगदी पहाटे 3 वाजेपर्यंत ही सगळी बैठक सुरू होती आणि त्यानंतर माध्यमांशी त्यांनी काही बोलले नाहीत आणि उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देऊ असं त्यांनी सांगितलं। अद्याप पत्रकार परिषद किती वाजता घेणार त्याची वेळ जी आहे ती त्यांनी दिलेली नाहीये, परंतु दुपारी 2 नंतर त्यांचं सगळं फायनल ठरेल, कारण का रात्री उशिरापर्यंत त्यांनी सगळी प्रभागनिहाय आकडेवारी काढली आणि कोणत्या प्रभागामध्ये कोणाचा उमेदवार जो आहे तो इलेक्टिव्ह मेरिटच्या जोरावरती निवडून येऊ शकतो त्यांची पडताळणी त्यांच्याकडून केली जाते। आणि या सगळ्यानंतर एक फॉर्म्युला ठरला जाईल आणि या फॉर्म्युल्यातून अगदी सगळेच म्हणजे मनसे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सहभागी होते, कारण का कालच्या बैठकीला काही काळ मनसेचे पदाधिकारी, मनसेचे नेते बाबू वागेसकर आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते। मनसे देखील सोबत लढणार आहे, त्यामुळे पुण्यामध्ये तिरंगी लढत होती की काय अशा प्रकारची माहिती मिळते। कारण का रोहन, तू आता मुद्दा मनसेचा उपस्थित केलाय म्हणून मी तुला विचारतोय, आता मनसेचं काय झालं? कारण आता मविया सोबत घेण्याला मनसे तयार नव्हतं, म्हणजे मनसेला तयार नव्हतं घेण्यासाठी, काँग्रेसचं कुठेतरी कच खात होतं काँग्रेस। मात्र आता पुण्यामध्ये काँग्रेस तयार झालंय मनसेला सोबत घेण्यासाठी। तसंच म्हणावं लागेल, कारण का कालच्या बैठकीला बराच काळ जे आहेत ते मनसेचे नेते देखील उपस्थित होते। काँग्रेसच्या हायकमांडचा आदेश आल्यानंतरच हा सगळं युती होईल, परंतु प्राथमिक चर्चा जागा वाटपा संदर्भातली जी आहे ती करायची पाहायला मिळते, कारण का काँग्रेसच्या सोबत असणारे मित्रपक्ष आणि बाकीच्या लोकांना 100 जागा आणि उर्वरित ज्या 5 जागा आहेत ते शिवसेना सोबत असणाऱ्या मित्रपक्षांना असा यांचा फॉर्म्युला ठरलाय। काँग्रेस आणि शिवसेनामध्ये हा फॉर्म्युला ठरलाय। काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारांचा पक्ष देखील सहभागी आहे। या सगळ्यात मिळून 100 जागा आणि राहिलेल्या 65 जागा ह्या शिवसेना बनसे असा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती जी आहे ती देखील मिळते। त्यामुळे मनसे जवळपास हे निश्चित झालंय की महाविकास आघाडीमध्ये लढेल, परंतु काँग्रेस हायकमांडनी जर का सांगितलं तर आपल्याला राज्यभराच्या पातळीवर विचार करता मनसेला घेऊ नका, तर काहीतरी वेगळ्या घडामोडी घडू शकतात। परंतु सध्याच्या घडीला पुण्यामध्ये तरी काँग्रेस सोबत मनसेने जी आहे ती बैठक केलेली आहे। काँग्रेसचे नेते त्यावेळेस उपस्थित होते, मनसेचे नेते उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जे आहे ते एकत्रित लढलं तरच फायदा आहे, कारण का जर का भाजपच्या विरोधात आपण वेगवेगळे लढलो तर हा फायदा भाजपला होऊ शकतो आणि हा फायदा घेण्यासाठी आपल्यामध्ये फूट पडलेली आहे देखील चर्चा त्यांच्यामध्ये झाली। त्यामुळे नक्कीच रोहन, त्यामुळे आता येत्या काळामध्ये मनसेला मविया सोबत घेतात का काँग्रेस हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।